नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स. या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते. तरी अजून हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. तर दुसरा राऊंड आता सगळ्यांचे चालू झालेले आहेत. MBBS, BDS, BAMS, BHMS, फिजिओथेरपी. तर त्या राऊंडचे सगळे आपण अपडेट घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची म्हणजे सेकंड राऊंडचे प्रेफरन्स फिलिंग करताना व्यवस्थित करा आणि हे जे काही वेळापत्रक आहे ते नीट लक्षात घ्या. कारण पहिला राऊंड हा वेगळा होता, सेकंड राऊंड हा वेगळा आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की पहिल्या ज्या शासनाने काही डिक्लेरेशन केलेलं आहे शैक्षणिक धोरणाबाबत की आर्थिक सवलतीबाबत, तर त्या नीट समजून घ्या आणि त्यानुसारच प्रेफरन्सेस टाका सेकंड राऊंडला. कारण सेकंड राऊंड हा थोडासा सेमी ब्लॉक राऊंड आहे. कारण ह्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला कॉलेज मिळालं आणि जर तुम्ही ते घेतलं नाही तर तुम्हाला थर्ड राऊंडला जाताना परत नवीन रजिस्ट्रेशन करावं लागणार, परत व्याप करावं लागणार आहे. कारण महाराष्ट्र शासनाने बऱ्यापैकी योजना जाहीर केलेल्या आहेत, पण पहिल्या राऊंडला असं लक्षात आलेलं आहे की काही कॉलेजनी त्या योजना अंमलात आणलेल्या नाहीत. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे असं आमच्या कानावर आलेलं आहे. काही विद्यार्थी पालकांनी सांगितलेलं पाहिजे, ते थोडे अडचणीत आलेले आहेत. पहिला राऊंड फ्री एक्झिट असल्यामुळे काही प्रॉब्लेम आला नाही, परंतु सेकंड राऊंडला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हे खूप महत्त्वाचं लक्षात घ्या आणि आपण तुमचे रेफरन्स फिलिंग व्यवस्थित करा. रेफरन्स फिलिंग कशी करायची हे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर महाराष्ट्र काउन्सिलिंग ऑल अपडेट्स आजचा आपला विषय आहे. तर आपण पहिल्यांदा MBBS BDS बघू. MBBS BDS दुसरा राऊंड 27 तारखेला चालू आहे. आज हे येणार होतं, सीट मॅट्रिक्स येणार होतं, पण व्हिडिओ जोपर्यंत चालू केलेला तयार केलाय तोपर्यंत सीट मॅट्रिक्स आलं नव्हतं. बहुतेक आज रात्री येईल आणि उद्यापासून प्रेफरन्स फिलिंग चालू होईल. म्हणजे MBBS BDS प्रेफरन्स फिलिंग आहे 27 आणि 29 सप्टेंबरपर्यंत आणि रिझल्ट आहे 30 सप्टेंबरला. BMS BHMS हा दुसरा राऊंड महाराष्ट्र काउन्सिलिंगचा. कारण BMS BHMS दोन ॲट अ टाइम चालू आहे. महाराष्ट्र काउन्सिलिंग 15% सेमी गव्हर्नमेंट कोटा. कारण सेमी गव्हर्नमेंट कोटाचं काउन्सिलिंग पण महाराष्ट्राच्या वेबसाईट होऊन होतं, पण दुसरं त्याला विंडो दुसरी आहे. तर महाराष्ट्र काउन्सिलिंग R2, तर ह्याचा प्रेफरन्स फिलिंग किती आहे? 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर. 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर नीट लक्षात घ्या. आणि रिझल्ट डेट आहे 4 ऑक्टोबर. जे बाउंड्री लाईनवर आहेत MBBS आणि BDSच्या त्यांनी हे नीट लक्षात घ्यायला पाहिजे. तिसरा राऊंड. आता तिसरी गोष्ट BMS BHMS 15% ऑल इंडिया कोटा सेमी गव्हर्नमेंट. म्हणजे ज्या काउन्सिलिंगचं 50,000 रुपये डिपॉझिट आणि 2,000 रुपये फॉर्म फी, असं 52,000 रुपयेचं जे रजिस्ट्रेशन आहे, तर त्यातले 50,000 रुपये तुम्हाला परत येणार आहेत. पण सेकंड राऊंडला जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुम्हाला ते घ्यावंच लागणार आणि जर समजा तुम्ही ते घेतलं नाही तर तुम्ही ह्याच्यामध्ये 50,000 रुपये तुमचे जप्त होतील. तर सेकंड राऊंडचे प्रेफरन्स टाकताना व्यवस्थित घ्या. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा एक दुसरा फरक आहे. 15% ऑल इंडिया कोटा सेमी गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ह्या महाराष्ट्र काउन्सिलिंगमध्ये सेकंड राऊंडला तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकत नाही, पण ऑल इंडिया कोटाच्या सेमी गव्हर्नमेंटच्या रजिस्ट्रेशन करू शकता. आणि म्हणजेच ह्याचा अर्थ तुमचे जे काही कोण मित्र असतील ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही पहिल्या राऊंडला, त्यांनी रजिस्ट्रेशन करायला त्यांना सुवर्ण संधी. तुम्ही त्यांना सांगू शकता की तुमचं रजिस्ट्रेशनला परत ओपन होणार आहे, तेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करा. तर रजिस्ट्रेशन करा. ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन, पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोडिंग. म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर 52,000 रुपये हे करायचे, गव्हर्नमेंटला पाठवायचे आणि सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे. डॉक्युमेंट कुठले अपलोड करायचे ह्याला तुमचं पाठ झालं असेल त्याच्याबद्दल काही जास्त बोलत नाही. तर रजिस्ट्रेशन, पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोडिंग हे 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरच्या दरम्यान आहे. लक्षात आलं का? रजिस्ट्रेशन, पेमेंट आणि डॉक्युमेंट अपलोडिंग 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरच्या दरम्यान आहे. आणि त्याचे रिझल्ट डेट आणि त्याचं प्रेफरन्स फिलिंग नंतर आहे 2 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबरच्या दरम्यान आहे. म्हणजे 3 दिवस दिलेत प्रत्येकाला. आणि रिझल्ट डेट आहे 4 ऑक्टोबर. म्हणजेच BMS BHMS या दोन्ही काउन्सिलिंगचे रिझल्ट डेट एकच आहे, 4 ऑक्टोबर आणि 4 ऑक्टोबर. तुम्ही निर्णय घेऊ शकता कुठल्याला आपण ऍडमिशन घ्यायचे ते. पहिल्या राऊंडला पण असंच झालं होतं. तिसरा गोष्ट फिजिओथेरपीचा राऊंड 2 साठीचा प्रेफरन्स फिलिंग आहे 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर आणि त्याचे रिझल्ट डेट आहे 9 ऑक्टोबर. नीट लक्षात घ्या. प्रेफरन्स फिलिंग फॉर फिजिओथेरपी इज 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर. रिझल्ट हा डेट आहे 9 ऑक्टोबर. तर ह्या सगळ्या डेट्स तुम्ही लिहून काढा एका कागदावर, किंवा तुम्ही जे काही डायरी केलेली असेल त्या डायरीमध्ये लिहून काढा आणि त्या प्रमाणामध्ये तुम्ही हे करा.
कारण जर समजा तुम्ही लिहिलेलं नसेल तर तुमच्या उगवगट पॅनिक होता, सबकॉन्शियस लेवलला तुम्हाला टेन्शन येतं. तर ह्या डेट्स महत्त्वाच्या आहेत. पालकांनी पण ह्या डेट्स लक्षात घ्याव्यात. आपल्या स्वतःचं काम थोडंसं बाजूला ठेवावं, कारण आपलं काम तर वर्षभर चालूच असतं. आता पाल्याचे महत्त्वाचे दिवस आहेत आणि मेडिकल ॲडमिशन काउन्सिलिंग हे एकदम स्विंगमध्ये चालू आहे. तर सेकंड राऊंडला परत एकदा सांगतो, प्रेफरन्स फिलिंग नीट करा, कारण तुमची साधी चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. मला वाटतं की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा. कारण हा चॅनल मेडिकल ॲडमिशन संपेपर्यंत तुम्हाला जे काय महत्त्वाचं आहे ते तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.